नमस्कार. संघर्ष न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजचा संघर्ष न्यूज सोलापूर या चॅनलचा आजचा आपला संपादकीय रविवार विशेष संपादकीय पेजचा आजचा 8वा भाग आहे. आणि ह्या 8व्या भागामध्ये आज आपण एका विशेष व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. दर रविवारी तरी आपण विशेष व्यक्तिमत्वाला भेटतोच, पण आजचं हे व्यक्तिमत्व खास आहे. ते खास एवढ्यासाठी आहे की ह्या व्यक्तिमत्वाने आजपर्यंत त्यांच्या हातून अनेक अधिकारी घडवले, अनेक शिक्षक घडवलेले आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या व्यक्तिमत्वाने समाजाची जाण ठेवत अनेक समाजाचे प्रश्न असतील ते अधिकारी वर्गापुढे आणि जे प्रस्थापित मंडळी असतील, आमदार, खासदार किंवा राजकीय कोणतीही मंडळी असतील, त्यांच्यापुढे निर्भीडपणे त्यांचे विचार मांडले आहेत. समाजाच्या मागणी पूर्ण करण्यासाठी ते आग्रही राहिलेले आहेत. मग ह्या असं आजचं व्यक्तिमत्व नेमकं आहे तरी कोणतं? तर मित्रांनो, त्यांची ओळख करून देत असताना मला अत्यंत आनंद होत आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय श्री मिलिंद अर्जुन फणसर, ज्यांनी जे प्राचार्य आहेत नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालय करमाळा या विद्यालयाचे. आणि दुसरी एक गौरवाची बाब म्हणजेच ते 1992 पासून प्राचार्य पदावर कायम आहेत आणि चेअरमन आहेत ते विद्याविकास मंडळ करमाळा या संस्थेचे ते चेअरमन आहेत. तर आजच्या भागामध्ये आज आपण त्यांचं मनापासून स्वागत करतोय. नमस्कार सर. सर, आज आमचा रविवार विशेष संपादकीय भाग 8वा आहे आजचा. आणि ह्या 8व्या भागामध्ये आज तुम्ही आम्हाला एक चांगले वक्ते म्हणून लावलेला आहात, त्याबद्दल मी प्रथमतः तुमचं स्वागत करतो. आणि विशेष म्हणजे आज समाजामध्ये वावरत असताना एक प्रकारचं माणसाला एक चांगल्या विचाराची म्हणा किंवा एका चांगल्या सोबतीची गरज असते. आणि ते चांगले विचार हे शिक्षणातून निर्माण होतात. त्यामुळं आज आम्ही तो विषय त्यासाठी ठेवलेला आहे की आजची शिक्षणाची स्थिती आणि आरक्षण. कारण की आरक्षणाचा हा विषय जोपर्यंत एक परिपूर्ण अभ्यास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा विषय समजत नाही. त्यामध्ये चुकीचे काही गैरसमज निर्माण होत आहेत. मग त्यासाठी आज तुम्ही आजचं आमचे खास वक्ते म्हणून आज तुम्हाला आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. तर सर, मग आज आपण त्या विषयाला सुरुवात करत असताना शिक्षणाच्या स्थितीबद्दल आपण कशा प्रकारे या ठिकाणी आपले मत मांडतो? नमस्कार. मी प्राचार्य मिलिंद अर्जुन फंड मागील 1992 सालापासून करमाळा येथे नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयामध्ये प्राचार्य पदावर काम करत आहे. मागील 28 ते 30 वर्षाच्या माझ्या शैक्षणिक अनुभवानुसार 1992 पासून मी शिक्षणाची संपूर्णपणे आजपर्यंत जी काय वाटचाल चाललेली आहे ती मी जवळून पाहिली आहे. आणि मागील 5 ते 6 महिन्यापासून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कोरोना या महामारी रोगाने हाहाकार माजलेला असताना शिक्षणाची झालेली बिकट परिस्थिती पाहता मागील 6 महिन्यापासून महाराष्ट्र राज्य सरकारनं संपूर्ण शिक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केलेला असताना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली आहे, हालाकीची आहे, ज्यांना मोबाईल म्हणजे काय, इंटरनेट म्हणजे काय, नेट म्हणजे काय हे हाताळता येत नाही आणि आर्थिक परिस्थितीमुळे ते प्राप्त होऊ शकत नाही, असे विद्यार्थी यावर्षी शिक्षणापासून वंचित राहिले आपल्या देशात. म्हणजे एकंदरीत मग या ठिकाणी असं म्हणता येईल की एका ठिकाणी जर फायदा झालेला असेल तर काही प्रमाणात तोटा पण झालेला आहे त्याचा. म्हणजे काही विद्यार्थ्यांपर्यंत वाडी वस्तीवरच्या पोरांच्या मुलांच्या पर्यंत हे शिक्षण पोहोचलेलं आहे. आणि शहरी भागामध्ये चांगल्या प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून झालेला दिसून येतो.
पूर्वी आपण विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊ नको, मोबाईलला हात लावू नको, मोबाईलचा वापर करू नको अशा प्रकारच्या सूचना कुटुंबामध्ये दिल्या जात असायच्या. परंतु मागच्या 5-6 महिन्यापासून विद्यार्थी मोबाईलवरून ऑनलाईन संपूर्ण शिक्षण घेत असताना त्याला मोबाईल घेतल्याशिवाय शिक्षणच घेता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. काळ बदलला, बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन शिक्षण आपण देत असताना विद्यार्थ्यांपर्यंत कितपत शिक्षण पोहोचलेलं आहे ह्याचा फीडबॅक मिळत नाही सध्या. तो फीडबॅक मिळाला पाहिजे. जसं वर्गामध्ये शिकवत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की आपण काय शिकवतो हे विद्यार्थ्यांना लगेच कळतं की कितपत विद्यार्थ्यांना कळलेलं आहे, कितपत आत्मसात झालेलं आहे हे कळतं. परंतु ऑनलाईन ज्यावेळेस ही शिक्षण प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस विद्यार्थ्यांना आपण शिकवलेलं कितपत कळलेलं आहे हे समजण्याची दाट म्हणजे दुसरता वाटते किंवा ते शक्यता कमी वाटते की विद्यार्थ्याकडून त्याच्यामध्ये फीडबॅक मिळत नाही. आणि ज्यावेळेस विद्यार्थी ऑनलाईन दिसतात, ऑनलाईन दिसल्यानंतर तो विद्यार्थी आपण शिकवलेलं लक्ष देऊन आत्मसात करतो का नाही हे सुद्धा पाहता येत नाही. आणि ज्यावेळेस ह्या संदर्भातला फीडबॅक घेतला जातो, त्याची उजळणी घेतली जाते, त्यावेळेस तो विद्यार्थी सांगतो की माझ्याकडं रेंज नाही, माझ्याकडे रेंज कमी आलेली आहे, मला नीट ऐकायला येत नाही, मला काय लक्षात येत नाही. मग काय विद्यार्थी मोबाईल चालू करतात आणि वैयक्तिक कामं करत असतात अशा प्रकारची परिस्थिती दिसते. त्याच्यामुळं वर्गातून जितक्या मोठ्या प्रमाणात प्रभावी शिक्षण दिलं जातं तितकं प्रभावी शिक्षण ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून दिलं जात नाही. पण तरी सुद्धा ह्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला काही ना काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. म्हणून शिक्षक कार्यान्वित आहेत. शिक्षक त्यांच्या परीनं प्रत्येक म्हणजे प्राथमिक शिक्षक असतील, माध्यमिक शिक्षक असतील किंवा कॉलेजचे शिक्षक असतील, त्यांच्या परीनं त्यांच्या प्रयत्नातून चांगल्या प्रकारे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. मी तर असं सांगेन की ज्यावेळेस आपण एखादं मंदिर किंवा मस्जिद किंवा धार्मिक स्थळं उघडण्यापेक्षा, मंदिरं उघडण्यापेक्षा शाळा ज्या आता सध्या बंद पडलेल्या आहेत, शिक्षण जे बंद पडलेलं आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनानं त्यांच्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. ज्यांना लॅपटॉप नसेल, टॅब नसेल किंवा त्यांना सुविधा नसतील ते पोहोचवण्याचं कार्य आपल्या शिक्षण मंडळींनी किंवा सामाजिक संघटनांनी करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. तरच शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत किंवा तळागाळातल्या वाड्या वस्त्यावर पोहोचणार आहे. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की जे शिक्षणाचे ज्ञानगंगा आहे ती ज्ञानगंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जे सर्व स्तरातून जे सामाजिक असतील, राजकीय संघटना असतील, त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे. पण ते आज तसे होताना दिसत नाहीत. मग मंदिरं उघडण्यासाठी आंदोलने होत आहेत किंवा इतर काही गोष्टींसाठी आंदोलने होत आहेत. मग तशी आंदोलने शाळा उघडण्यासाठी होत नाहीत असे काही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तसं आता हे तुम्ही शिक्षणाची स्थिती तुम्ही एक चांगल्या मार्मिक भाषेमध्ये सांगितली. तुम्ही सरकारने केलेल्या प्रयत्नांचंही कौतुक केलेलं आहे. त्याचबरोबर त्यातनं विद्यार्थी कशा प्रकारे शिक्षण घेतोय त्याचे फायदे तोटेही तुम्ही चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेले आहेत. पण सर आता एकंदरीत आता हे फायदे तोटे बघत असताना सुद्धा हे विद्यार्थ्यांच्या आता शिक्षण जे सुरू आहे ऑनलाईन, मग त्याची बुद्धिमत्ता किंवा विकास कौशल्य हे मोजत असताना सुद्धा तुम्ही ही शिक्षण स्थिती विद्यार्थ्यांना कोणत्या स्तराला घेऊन जाईल असं तुम्ही काय तुमचं मत काय सांगाल? आता ज्यावेळेस विद्यार्थ्यांचं मूल्यमापन ह्या माध्यमातून केलं जाईल, मूल्यमापन एक तर प्रत्यक्ष परीक्षा घेऊन केलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकली केलं गेलं पाहिजे. काही कोर्सेस असे असतात की त्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल पूर्ण केल्याशिवाय त्याचं आपल्याला व्हॅल्युएशन करू शकत नाही. काय परीक्षा अशा असतात की त्यांनी लेखी परीक्षा व्यवस्थित दिल्या असतात. ह्या कालावधीमध्ये असं झालं की मागच्या ह्या वर्षामध्ये बहुतांश परीक्षा ह्या रद्द केल्या गेल्या. बहुतांश परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात जाण्याची संधी दिली गेली. हे करोनाच्या पार्श्वभूमीवर शक्य होतं आणि ते केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस शेवटच्या वर्षाचा निकाल देण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि परिस्थिती निर्माण झाल्यानंतर राज्यपालांचा निर्णय आणि महाराष्ट्र शासनाचा निर्णय ह्याच्या दोघांच्या निर्णयामध्ये सुसंवाद नसल्यामुळं शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या का नाही घ्यायच्या अशा प्रकारचा गोंधळ झाल्यामुळं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी किंवा शहरी भागातल्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारची तयारी केलेली नसल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला चांगल्या पद्धतीने सामोरं जाता आलं नाही. त्यांचं इव्हॅल्युएशन किंवा मूल्यमापन चांगल्या प्रकारे झालेलं नाही आपल्याला दिसून येतं. मग त्याला पर्याय म्हणून आपण काय केलं की ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
पण ऑनलाईन परीक्षा घेत असताना ग्रामीण भागामध्ये नेटला रेंज नसणं, त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं, त्या विद्यार्थ्यांच्या त्यावेळेस विद्यार्थी उपलब्ध नसणं, अशा प्रकारच्या अनेक आणि अनंत अडचणी निर्माण झाल्यामुळं विद्यार्थी परीक्षेला काही विद्यार्थी मुकले गेले, विद्यार्थी परीक्षेपर्यंत पोहोचलेच नाही. त्याच्यामुळं मूल्यमापन चांगल्या प्रकारचं झालं नाही. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस यांच्या सुसंवाद असायला पाहिजे होता, ही परीक्षा घ्यायच्या का नाही घ्यायच्या, मग त्याला नियम अडचणी आल्या, विद्यापीठीय नियम अडचणी झाले, राज्यपालांनी वेगळ्या प्रकारचा अध्यादेश काढला गेला, महाराष्ट्र शासनाने त्याला सांगितलं होतं की परीक्षा घ्यायच्याच नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी निर्धास्त राहिले होते की आता परीक्षा होणारच नाही. नंतर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आणि परीक्षा घ्यायचा निर्णय झाल्यानंतर विद्यार्थ्याला तिथून पुढे परत अभ्यासाची तयारी करावी लागली, परीक्षेची तयारी करावी लागली. परत आपल्याला आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक चांगल्या प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं पाहिजे, मास्कचा वापर केला पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. इतक्या अद्ययावत सुखसुविधा ह्या ग्रामीण भागातल्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये उपलब्ध नाही. मग ह्याच्यामुळं कोरोनाची महामारीचा प्रादुर्भाव किंवा रोग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं ऑनलाईन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या, पण परीक्षा देत असताना विद्यार्थी चांगल्या पद्धतीने त्याचं मूल्यमापन होईल असं मला वाटत नाही. तर म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचा एक दुष्परिणामाला ते सामोरे जातील असं एक आपण म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. कारण की त्यांच्या जे कौशल्य, एक शिक्षक असतो तो विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे कौशल्य निर्माण करत असतो. बुद्धिमापनाची कौशल्य असतील किंवा इतर त्याची शारीरिक कौशल्य असतील किंवा इतर सर्वच कौशल्य ते त्यामध्ये विकसित करत असतो. ते विकसित होणार नाहीत असं आपण या ठिकाणी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पण सर, आता हा शिक्षणाचा एक सर्व आहे, तुम्ही पार्श्वभूमी सांगितली. आता आपण या विषयापासून आता आपण जे महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक विचार सांगितला होता की सत्याला सत्य म्हणणारं जे शिक्षण असतं त्याला खरं शिक्षण म्हटलं जातं. मग जर वाक्य महात्मा फुलेंचं तेवढं जर सत्य असेल तर आज आपण महाराष्ट्रामध्ये सर्वच स्तरामध्ये एक आरक्षणाची लाट महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांनी सर्व महाराष्ट्रामध्ये पसरवलेले आहे आणि ते मिळालं पाहिजे असं काही मंडळींचं म्हणण्यापेक्षा सर्व जणांचंच मत आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने ते धुडकावून लावलेलं आहे. मग या विषयावर तरीसुद्धा आज समाजामध्ये ते मिळालंच पाहिजे असं जर म्हणत असतील तर सर्वोच्च न्यायालयाने मग ते का धुडकावलेलं आहे, आणि सर्वोच्च न्यायालय जर अंतिम निर्णय देत असेल तर मग ते इतर म्हणजे समाजाला का मान्य नाही. आता आपण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहत असताना ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारधारेने चालणारा हा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण केलं जाते असं मला म्हणायचं. की कुणाची राज्य सरकारची चूक, केंद्र सरकारची चूक, केंद्र सरकारने सांगायचे की राज्याची चूक आहे, राज्याने सांगायचे केंद्र सरकारची चूक आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून बरेचसे समाज हे एक वेगळ्या प्रकारच्या समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. अशी अस्वस्थता निर्माण झालेली दिसून येते की मागच्या 3-4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने जवळजवळ 58 मोर्चे लाखोच्या संख्येने काढले, शांततेने काढले, आणि ह्या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही प्रामुख्याने मागणी होती. आणि ह्या 58 मोर्चाच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी केल्यानंतर त्या मागणीला मान्यता दिल्यानंतर, महाराष्ट्र राज्याने मान्यता दिल्यानंतर ज्यावेळेस हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. आणि स्थगिती देत असताना एक निर्णय चांगल्या प्रकारचा केला की घटनापीठाकडे हे प्रकरण दाखल करण्यात येईल. आणि घटनापीठासमोर ही सुनावणी चालू असताना आता सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आहे, परंतु ही स्थगिती देत असताना मला एकच या ठिकाणी नमूद करायचं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही ही स्थगिती दिलेली आहे तीच परिस्थिती कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यामध्ये, तेलंगणा राज्यामध्ये आहे. त्या राज्यामध्ये 50% जास्त आरक्षण लागू केलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही
आणि अशाच प्रकारचे आरक्षणाचे मुद्दे घटनापीठाकडे ते मुद्द्यांच्याविषयी चर्चा आणि न्याय मागण्याची प्रक्रिया चालू आहे. परंतु त्या राज्यामध्ये ज्या समाजाने आरक्षणाची मागणी केली होती त्या समाजाला सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा किंवा सुविधा दिल्या जातात किंवा नोकऱ्यामध्ये संधी असेल, शिक्षणामध्ये संधी असेल, ती आरक्षणानुसार दिली जाते. मग ज्यावेळेस इतर राज्यामध्ये तशा प्रकारची परिस्थिती असते, तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये का असू नये. आणि महाराष्ट्रामध्ये असताना दुसरी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारनं केंद्रामध्ये कायदा करून सवर्णासाठी 10% आरक्षणाचा कायदा तयार केला. आणि 10% आरक्षणाचा कायदा तयार केल्यानंतर तो कायदा टिकू शकतो. तो कायदा 50%पेक्षा जास्त असताना सुद्धा तो टिकू शकतो. आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा, मराठा आरक्षणाचा कुठल्याही प्रकारचा दिलेला निर्णय का टिकू शकत नाही, अशा प्रकारचा प्रश्न मला साधारणपणे या केंद्र सरकारने विचारायचा की याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणारे जे काही खासदार असतील त्यांनी केंद्रामध्ये अशा प्रकारचा आवाज उठवला पाहिजे, अशा प्रकारचा त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे की केंद्रानं अशा प्रकारचा कायदा संमत केला गेला पाहिजे की मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. जरी 50%पेक्षा जास्त तयार, पण तुम्ही नवीन एक कायदा तयार केला पाहिजे. कायदे तयार करणारी हे संसद असते आणि संसदेमध्ये ज्यावेळेस कायदा तयार होईल, तो कायदा तयार झाल्यानंतर मराठा समाजाला कितपत आपण आरक्षणाच्या बाबतीत न्याय देऊ शकतो ते न्याय देण्याचं काम केंद्राने केलं पाहिजे. आणि केंद्राने करण्यासाठी राज्यामध्ये जेवढे काही खासदार असतील, राज्यसभा सदस्य असतील, त्यांनी महाराष्ट्राची खंबीरपणे बाजू त्या ठिकाणी मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला गेला पाहिजे. मागील 58 मोर्चे निघाले. 58 मोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा मराठा समाज रस्त्यावर उतरला आणि या मराठा समाजाला आरक्षणासाठी संपूर्ण बहुजन समाजाने, दलित असतील, मुस्लिम असतील, सर्व समाजाने पाठिंबा दिला आणि रस्त्यावर उतरले. रस्त्यावर उतरल्यानंतर मराठा समाजाचे जे काही महाराष्ट्रातले जे काही आमदार असतील, खासदार असतील, यांनी पाठिंबा दिला. मी तर असं मत मांडेल की तुम्ही रस्त्यावर पाठिंबा देण्यापेक्षा, मोर्चाला पाठिंबा देण्यापेक्षा तुम्ही विधानसभेमध्ये आणि केंद्रामध्ये जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरत नाही तोपर्यंत ह्याचा प्रश्न सुटणार नाही, अशा प्रकारचं माझं मत. मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की एक परखड असं व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. सरांनी एक 2 ते 3 मुद्दे अतिशय चांगल्या प्रकारे मांडलेले आहेत. ते 2 ते 3 मुद्दे कोणते आहेत तर पहिला मुद्दा, जर आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ किंवा इतर काही राज्य असतील त्या राज्यांमध्ये जर 50%पेक्षा जास्त आरक्षण असेल तर महाराष्ट्रामध्ये का लागू होत नाही, हा एक पहिला मुद्दा. कारण की महाराष्ट्र आणि भारत देश हे एकच आहे. आणि जर महाराष्ट्र हा भारतापेक्षा वेगळा असेल किंवा जर त्या राज्यांना जर संविधान वेगळं असेल तर एकंदरीत मग त्या ठिकाणी 50%पेक्षा जास्त दिलं तरी काय हरकत नाही, असं एक सरांच्या एक वक्तव्यातून सूचक आहे. दुसरा मुद्दा, सरांनी सांगितलं की जे आजचे काही बहुजन समाजातले नेते आहेत राजकीय, त्यांनी जे मराठा बांधवांनी जे 58 मोर्चे शांततेमध्ये लाखोच्या संख्येने काढले, त्या लाखोच्या संख्येला सर्वच बहुजन समाजातील राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला. त्या स्टेजवर आले, भाषण केले, आमचा पाठिंबा आहे, आम्ही सुद्धा तुमच्यासाठी लढू, त्यांचे कार्यकर्त्यांसोबत आले. पण सरांनी एक त्यांना चांगल्या प्रकारे त्यांची कानटोचणी केली असं म्हणेन मी की तुम्ही रस्त्यावर उतरण्यापेक्षा संसदेमध्ये, विधानसभेमध्ये, राज्यसभेमध्ये जे आरक्षणाची बाजू आहे ती लावून धरा. कारण की समाज रस्त्यावर लढण्यासाठी खंबीर आहे. तुम्हाला निवडून दिले एकासाठी, रस्त्यावर येऊन तुम्ही पाठिंबा द्यावा यासाठी नाही, तर तुम्ही संसदेमध्ये जाऊन ह्या मराठा समाजाच्या बाजू मांडल्या पाहिजेत. हा एक सरांनी चांगल्या प्रकारे मुद्दा मांडला. सर, आता हे सर्व काही आपण मुद्दे मांडत आहात, तुम्ही सर्व काही सगळ्या गोष्टीचं विश्लेषण केलं. पण सर, आता ही आरक्षणाची संकल्पना नेमकी अस्तित्वात कशी आली आणि नेमकी त्याची सुरुवात कशी झाली? जर आपण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात जर हा विचार केला तर मागच्या 70 वर्षापासून हे आरक्षण लागू केले, तर असा प्रश्न निर्माण होईल की मग या 70 वर्षामध्ये मराठा समाजाला आरक्षणाची गरज का पडली.
हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. बरं. पूर्वीच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा लावून धरला गेला आणि आरक्षण सर्वांना दिले गेले, त्यावेळेस मराठा समाज हा एक वेगळ्या प्रकारच्या विचारधारेचा होता की आम्हाला ओबीसीमध्ये किंवा कुणबीमध्ये समाविष्ट करण्याची त्यांची मानसिकता नव्हती. आणि मोठमोठे जमीनदार होते, जमिनी फार मोठ्या प्रमाणात होत्या. नंतरच्या कालावधीमध्ये असं झालं की जसं जसं काळ निघून गेला तसं तसं जमिनीचे बारके बारके तुकडे होत गेले. आणि बारके बारके तुकडे होत गेल्यानंतर हा निसर्गाचा एक कुठलेही शाश्वत कुठल्याही प्रकारचं पीक उत्पन्न होत नसल्यामुळं आणि निसर्गाचा लहरीपणा याच्यामुळं शेतकऱ्यासमोर दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. त्याच्यामुळे आर्थिक संकटात शेतकरी आणि बहुजन समाज मराठा समाज यायला लागला. आणि आर्थिक संकटात आल्यानंतर आर्थिक बाजू त्यांची कमकुवत होत गेली आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेली असल्यामुळं तो त्याच्या मुलाला शिक्षणामध्ये संधी देऊ शकत नाही, समाजामध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकत नाही, चांगल्या प्रकारचं तो विद्यार्थ्यांना आर्थिक मागासलेपणा असल्यामुळं आर्थिकदृष्ट्या मागासले असल्यामुळं तो कुठल्याही प्रकारचं विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिक्षण देत असल्यामुळे त्याला वाटायला लागलं की माझा मुलगा शिकला पाहिजे आणि शिकला पाहिजे तर आर्थिक परिस्थिती चांगली पाहिजे. यामुळं आपला मुलगा शिकला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मुलाला शिक्षणामध्ये संधी मिळाली पाहिजे, शिक्षणामध्ये संधी मिळाली की नोकरीमध्ये संधी मिळाली पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये असं झालंय की माणसाची मानसिकता अशी झाली की नोकरीतूनच चांगल्या प्रकारचं शाश्वत उत्पन्न मिळतं, नोकरी मिळवणं आणि आरक्षण अशा प्रकारची जोडल्या गेलेली आहे. त्याच्यामुळं आरक्षण असेल तरच नोकरी मिळते आणि अशा प्रकारची विचारधारा असल्यामुळं सर्वसाधारणपणे मराठा समाजामध्ये उच्चभ्रू एक 2% लोक असे आहेत, एक 11 घराणे अशा प्रकारचे आहेत ते त्या घराण्याला कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाची गरज नाही. पण आपण जर सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातला सर्वे केला, ग्रामीण भागाच्या वाड्या वस्त्यावर गेलो तर त्या ठिकाणी बहुतांश मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या फार पिसलेला आहे, दुर्बल आहे, शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल आहे, जमिनीची त्यांची फार जमीन कमी झालेली आहे आणि त्यांना समाजामध्ये जर त्यांना आर्थिक आणि शैक्षणिक विकास साधायचा असेल तर आपल्याला आरक्षणाची गरज आहे असं जाणवू लागल्यामुळं हा समाज रस्त्यावर उतरला. म्हणजे ते त्यांच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी, ह्या सर्व गोष्टींसाठी उतरलेले आहे. तसं माझा प्रश्न असा आहे की ह्या आरक्षणाची सुरुवात म्हणजे आता एकंदरीत आरक्षणाचे जनक म्हणून शाहू महाराजांकडे पाहिलं जातं. मग ते जे अंमलबजावणी बाबासाहेबांनी संविधानामध्ये केली, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शाहू महाराजांनी पहिल्यांदा कोल्हापूर संस्थानमध्ये आरक्षण लागू केलं. आरक्षण लागू केल्यानंतर 50% लोकांना आरक्षण मिळालं गेलं पाहिजे. त्यावेळेस काय सवर्ण असतील, काय ब्राह्मणवादी असतील, काही पटवर्धन सारख्या माणसाने सांगितलं की बाबा आपल्याला आरक्षण द्यायची गरज नाही समाजाला. मग आरक्षण द्यायची गरज नाही म्हटल्यानंतर शाहू महाराजांनी सांगितलं की जे पिसलेले आहेत, गरीब आहेत, सर्वसामान्य मागास, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत, त्या लोकांना ह्या विचार प्रवाहामध्ये, ह्या विकासाच्या गतीमध्ये आणणं फार गरजेचं आहे. मग त्यांनी एक उदाहरण पटवून दिलं की ज्यावेळेस महाराजांनी पटवर्धनांना घोड्याच्या तबेल्यामध्ये घेऊन गेले, तबेल्यामध्ये घेऊन गेल्यानंतर ते तबेल्याचा जो रक्षण करता असतो, सांभाळणार असतो त्या तबेल्याचा, त्याला सांगितलं की बाबा मध्ये खाद्य टाक घोड्याला. खाद्य टाक म्हणल्यानंतर त्या तबेल्यामध्ये असणारे सर्वच्या सर्व घोडे सोडले गेले आणि सोडल्यानंतर घोड्याने घोडा मजबूत होता, स्ट्रॉंग होता, त्याची ताकद जास्त होती, ती घोडा खाद्य खायला लागला. जो कमकुवत होता त्या कमकुवत घोड्याला त्या खाद्याच्या जवळपर्यंत सुद्धा येऊ दिलं नाही या सदृढ असणाऱ्या घोड्यांनी. मग त्यांनी सांगितलं की बाबा काय येत नाही की हा सदृढ घोडा ह्या कमकुवत लोकांना जवळ सुद्धा येत नाही. मग त्याला जवळ यायला लागला तर लाथाने मारतात आणि समोर मात्र आपलं खाद्य आपण आत्मसात करतात. अशा प्रकारची परिस्थिती समाजामध्ये. मग अशा प्रकारचे जे कमकुवत समाज आहे, जे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, त्या समाजाला या प्रभावामध्ये आणणं गरजेचं आहे, म्हणून मी आरक्षण देतो. मग ही आरक्षणाची सुरुवात त्यानंतर झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 50% आरक्षण दिलं. 50% आरक्षण दिल्यानंतर समाजामध्ये संपूर्णपणे स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत हे आरक्षण चालू राहिलेलं आहे, अबाधित आहे. परंतु ज्यावेळेस हे आरक्षण अबाधित आहे म्हटल्यानंतर जे समाज
आर्थिक जे समाज आता असं व्हायला लागले की प्रत्येक समाजाला वाटायला लागले की आता ह्या आरक्षणावरून फार मोठ्या प्रमाणात एक राजकारण केलं गेले, की काही लोक म्हणतात की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट केलं गेलं पाहिजे, ओबीसी वाले म्हणतात की आमच्यामध्ये समाविष्ट होता कामा नये. म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ही राजकीय मंडळी करतात. आणि ही राजकीय मंडळी तेढ निर्माण करण्याचं काम करत असताना ज्यावेळेस ह्या समाजामध्ये तेढ निर्माण होईल, तेढ निर्माण झाल्याने समाज उद्ध्वस्त होतील. मग जे युवक असतील, ज्या युवकांना आता शिक्षण घेण्याची इच्छा आहे, नोकरी करण्याची इच्छा आहे, त्या युवकांचं करिअर धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी युवकांना सांगणार की समाजामध्ये असे काय घटक आहेत की ते घटक तुमची डोकी भडकवण्याचं काम करतायत. ती डोकी भडकवण्याचं काम करत असताना तुम्ही या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये शांत राहणं आणि शांत राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची स्थगिती उठवण्याच्या संदर्भात जे काही प्रयत्न केले गेले पाहिजेत ती स्थगिती उठवण्याची आपण वाट पाहिली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे राज्य सरकारनं या संदर्भातला अध्यादेश काढण्याची गरज आहे सध्या, की अध्यादेश काढून पहिलं दिलेलं आरक्षण चालू ठेवून जोपर्यंत स्थगिती उठत नाही तोपर्यंत आम्ही तरी सुद्धा या समाजाला आरक्षण देणारच, तशा प्रकारच्या संधी प्राप्त करून देणार, अशा प्रकारचा अध्यादेश राज्य सरकारला काढता येतो आणि तो अध्यादेश सरकारनं काढला गेला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही स्थगिती दिलेली ती स्थगिती उठवण्याच्या संदर्भात प्रयत्न केले गेले पाहिजे. ती तात्पुरती स्थगिती त्यांच्या समोर योग्य ती बाजू मांडून की मराठा समाजाला आरक्षणाची का गरज आहे. ज्यावेळेस मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आलेला होता, आतापर्यंत मराठा समाजाने बऱ्याच वेळा आरक्षण मागितल्यानंतर आतापर्यंत मागासवर्गीय आयोग स्थापन केलेला नव्हता. परंतु ह्यावेळेस गायकवाड आयोग स्थापन केला गेला. मागासवर्गीय आयोग स्थापन केल्यानंतर मागासवर्गीय आयोगाने सांगितलं की खरंच ह्या समाजाला गरज आहे म्हणून. इतका संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गरिबापर्यंत जाऊन सर्वेक्षण केलं गेलं. कुटुंब किती आहेत, त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काय आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे आणि खरंच समाजाला गरज आरक्षणाची आहे का, अशा प्रकारची चाचपणी केली गेली, सर्वेक्षण केलं गेलं आणि नंतर हा मुद्दा आला की समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. परंतु आता अलीकडच्या काळामध्ये काय व्हायला लागलेले की ओबीसीचे नेते वेगळेच, मराठा समाजाचे नेते वेगळे. नेत्यांना एकच सांगणार की तुम्ही समाजाचे कुठल्याही समाजाचे असू द्या, की मराठा समाजाची किंवा इतर समाजाची कुठल्याही समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही तर वैयक्तिकपणे मी सकल मराठा समाजाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस 58 मोर्चे निघाले, करमाळा तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या माध्यमातून समन्वयक म्हणून काम करत असताना, समाजापर्यंत जात असताना आम्ही एकच सांगायचं की आपण शांततेनं आपल्या मागणी मागायची आहे. कुठल्याही प्रकारचा विध्वंसक मार्गाने जायचं नाही, हिंसक मार्गाने जायचं नाही. आपण ह्या शांततेने जात असताना, आपण आपल्या मागण्या मान्य करत असताना, आपल्या समाजाच्या मागण्या मान्य करत असताना, आपण समाजापर्यंत जात असताना आपल्या समाजाला शांततेच्या मार्गाने जाण्याचं आव्हान आपण केलं पाहिजे. तुम्ही पण कुठल्या तरी समाजाचं नेतृत्व करत आहात, विधानसभेचं करत असताल, लोकसभेचं करत असताल किंवा एखाद्या समाजाचं करत असताल किंवा एखाद्या धर्माचं करत असताल, परंतु तुम्ही नेतृत्व करत असताना तुमच्या बरोबर असणारी काही माणसं खुश होण्यासाठी, काही माणसं समाधानी होण्यासाठी तुम्ही काहीतरी बेताल वक्तव्य करून लोकांना भडकवण्याचं काम कुणीही करू नये, अशा प्रकारची माझी भूमिका आहे. आणि ह्याच्यातून जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात निकाल लागत नाही, केंद्रामध्ये कायदा तयार होत नाही, अशा प्रकार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्याला कुठल्याही प्रकारची एक चांगल्या प्रकारची यश प्राप्ती होणार नाही. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न ह्या समाजाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाज आता सध्या शांत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचे आंदोलन न करण्याचा निर्णय आतापर्यंत घेतलेला आहे. परवाच 10 ऑक्टोबरला संपूर्ण बंद असताना महाराष्ट्र बंद असताना सुद्धा असा निर्णय घेतला गेला की मराठा समाज समन्वयकांनी किंवा हा परत स्थगिती करूया. एक तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 4-5 महिन्यामध्ये समाजाची आणि आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली आहे. आता बंद पाळणं, जाळपोळ करणं किंवा फार मोठी हिंसक मार्गाने आंदोलनं करणं हे महाराष्ट्र राज्याला किंवा कुठल्याही समाजाला हे पचणारं किंवा हे सहन होणारी गोष्ट नाही. सर, आताच तुम्ही एक मुद्दा मांडला की महाराष्ट्र सरकारने तशा प्रकारे अध्यादेश काढला पाहिजे, संधी निर्माण करून दिली पाहिजे. पण आता काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने MPSCच्या ज्या परीक्षा होणार होत्या त्या परीक्षा रद्द केल्या. मग त्याविषयी
बरेच विद्यार्थी अभ्यास करतायत, MPSC मध्ये अधिकारी होण्याचं स्वप्न पाहतायत। मग आता जर त्यांचा ह्या MPSC मधनं जर शेवटची MPSC असेल त्यांच्या वयाच्या अनुमानानुसार आणि ही जर स्थगिती जर दिली असेल तर मग आता अशा विद्यार्थ्यांचं भवितव्याचं काय, मग त्यांचं नुकसान म्हणा किंवा इतर मग फायदा काय आणि तोटा काय याविषयी तुम्ही काय सांगाल? 11 ऑक्टोबरला होणारी MPSCची परीक्षा, 4 नोव्हेंबरला होणारी एक परीक्षा, या 2 परीक्षा राज्य सरकारनं MPSCची परीक्षा रद्द केली। रद्द करत असताना या परीक्षेमुळं जे विद्यार्थी मागच्या 2-3 वर्षापासून चांगल्या प्रकारचा प्रयत्न करत आहेत, अभ्यास रात्रंदिवस करत आहेत, की त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं गेलं पाहिजे। माझं तर वैयक्तिक मत असं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं खरं तर आता वय संपून जाणार आहे, ज्यांच्या शेवटच्या संधी आहेत परीक्षा देण्याच्या, त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे की एकतर त्या विद्यार्थ्यांना वयाची अट वाढवून दिली गेली पाहिजे। वयाची अट वाढवून द्यायची म्हटलं तर संपूर्ण फक्त राज्यामध्ये देता कामा नये, संपूर्ण केंद्रामधून हा निर्णय होणं गरजेचं असतं। आणि वयाची अट वाढवून देत असताना ह्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असतो, अभ्यास झाल्यानंतर त्याची लगेचच्या लगेच जर परीक्षा झाली तर तो विद्यार्थी चांगल्या मानसिकतेतून त्या परीक्षेला सामोरं जाऊ शकतो। प्रत्येक वेळेस परीक्षा पुढे ढकलायच्या, परीक्षा पुढे ढकलल्यानंतर विद्यार्थी परत त्या अभ्यासापासून लांब जातो। आणि ही काही गोष्ट अशी नाही की एकदा अभ्यास केला आणि डोक्यात बसले ती कधी पण बाहेर काढायचं असं नाही, विस्मरण आहे। बऱ्याचशा गोष्टीचा त्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो, त्या मानसिकतेवर परिणाम झाल्यामुळे विद्यार्थी बऱ्याचशा गोष्टी विसरून जाणार आहे। त्याच्यामुळं विद्यार्थ्याच्या कुठल्याही सहनशीलतेचा अंत न बघता तात्पुरत्या स्वरूपात राज्य सरकारनं अध्यादेश काढून वेळच्या वेळी ह्या परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजेत। जशा जशा तुम्ही परीक्षा पुढे ढकलताल तसे तसे ह्या परीक्षेकडे येणारे विद्यार्थी वाढणार आहेत, जागांची संख्या कमी होणार आहे। त्याच्यामुळं विद्यार्थी ह्याकडे येणारी गर्दी वाढल्यानंतर तिथं 100% विद्यार्थी खरंच ज्याला न्याय मिळायला पाहिजे होता तो न्याय मिळणार नाही असं मला वाटतं। सर, ते चांगल्या प्रकारचे तुम्ही तुमचा हे विचार मांडलेला आहे। पण सर, आता आरक्षणाचा ज्यावेळेस मुद्दा येतो त्यावेळेस आपण आता हे जे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याच्या आधी BJPचं सरकार होतं। मग BJPच्या सरकारमध्ये BJPचं सरकार किंवा मुख्यमंत्री म्हणत होते की आम्ही जे आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाला ते न्यायालयात टिकणार आहे, मग ते आता सध्या का टिकलं नाही त्याचं तुम्ही विश्लेषण कसं कराल? आता मागच्या सरकारनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं युतीचं सरकार त्या काळात होतं। सरकारनं मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर आरक्षण दिलेलं होतं। आरक्षण दिल्यानंतर या आरक्षणाला आव्हान दिलं गेलं आणि आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयामध्ये त्याच्यामध्ये ते आरक्षण मान्य करण्यात आलं। आणि ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये ही गोष्ट गेली, सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्या आरक्षणाचा मुद्दा मांडला गेला, सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं की त्यावेळेस की हे आरक्षण देणं चुकीचं कसं आहे। मग राज्य सरकारनं या संदर्भात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण योग्य कशा पद्धतीनं आहे हे मांडणं गरजेचं होतं। मांडत असताना काही त्रुटी झाल्या असतील, काही मुद्दे राहिले असतील, ते मुद्दे सुधारून घेऊन आता स्थगिती उठवण्याच्या संदर्भात राज्य सरकारनं प्रयत्न केले पाहिजे। अलीकडं भाजप सरकार सांगतंय की आम्ही दिलेलं आरक्षण टिकण्यासारखं होतं, ह्या सरकारने टिकवलं नाही। ह्या सरकारने सांगायचं की भाजपने योग्य पद्धतीने दिलेलं नव्हतं। मग एकामेकावर द्वेषारोप करण्यापेक्षा, एकमेकांना द्वेष देण्यापेक्षा याच्यातून चांगल्या प्रकारे मार्ग काढून समाज शांत करणं, कारण का मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ लोकसंख्येनं 4 कोटीच्या पुढे लोकसंख्या आहे। मग ह्या समाजाला दुखावणं किंवा मी सांगत नाही की त्या समाजाची लाड करा म्हणून, परंतु त्या समाजाला काय अपेक्षित आहे ते अपेक्षित मागण्या पूर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे। मग भाजपची भूमिका वेगळी, शिवसेनेची भूमिका वेगळी, आघाडी सरकारची भूमिका वेगळी असं न करता समाजाची एक भूमिका, एक राज्य आपलं चांगलं टिकलं पाहिजे, राज्यामध्ये सुखशांती लाभली पाहिजे, राज्यामध्ये सुव्यवस्था लाभली पाहिजे, अशा दृष्टिकोनातून सगळ्यांनी मिळून, सगळ्या राजकीय नेत्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे। याच्यामध्ये कुणाची चूक आहे, कुणाचं बरोबर आहे असं न करता सगळ्यांनी मिळून बाजू मांडून
समाजाला, मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं गेलं पाहिजे. ज्यावेळेस मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं गेलं जाईल त्यावेळेस मराठा समाजाच्या कुठल्याही, आणि आम्ही काय म्हणतोय की बाबा जे गरीब आहे, जे आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत, जे सामाजिकदृष्ट्या बऱ्याच वर्षापासून शिक्षणापासून वंचित राहायला लागलेले आहेत. तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ज्या काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यामध्ये बहुतांश शेतकरी ही मराठा समाजाचे शेतकरी, की ज्यावेळेस तो आर्थिक दुर्बल होत गेलेला आहे, सामाजिक प्रश्न भरपूर निर्माण होत गेलेले त्याच्यामुळे, आणि हवामानाचा लहरीपणा, कुठल्याही प्रकारचं शेतीतलं उत्पन्न शाश्वत नाही, त्याच्यामुळं शेतकरी अडचणीत आला, आणि शेतकरी अडचणीत आल्यामुळं आत्महत्यासारखे त्यांनी मार्ग त्यांनी स्वीकारल्यामुळं ते कुटुंब उद्ध्वस्त झालेले आपल्याला दिसून येतील. त्याच्यामुळं या समाजाला न्यायिक मागणी मान्य करण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी सर्वांनी मिळून सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तरी मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, विद्यार्थी असतील, अधिकारी असतील किंवा आमचे कोणताही प्रेक्षक असेल, तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की आज एक विशेष व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. त्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली होती, आणि त्या व्यक्तिमत्वानं आज त्यांचे विचार मांडत असताना मी सरळ सांगेन की आज त्यांनी सर्वच विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या हातून घडलेल्या अधिकाऱ्यांचा आणि शिक्षकांचाही म्हणेन, कारण की त्यांनी शिक्षकही घडवले आहेत, त्या विद्यार्थ्यांमधून अधिकारी घडवले आहेत, शिक्षक घडवलेले आहेत. तर परत एकदा सरांनी मला वाटतं त्यांचा तास घेतलेला आहे. आज जे रविवार विशेष भाग संपादकीयचा बघत असतील त्यांचा आज सरांनी एक चांगल्या प्रकारे तास घेतलेला आहे असं मी म्हणेन. आणि सर आता हा एक तासच हा तासच आहे समजेन मी. तर हा तास सुरू असताना तर आता मी मागील मुलाखत मागच्या रविवारची मुलाखत माननीय सचिन काळे सर यांची घेतली होती. ते माजी मराठा सेवा संघाचे करमाळा तालुका अध्यक्ष होते. तर त्यांनी एक चांगल्या प्रकारचा मुद्दा मांडला होता की आता जो तुम्ही मुद्दा मांडला की बाबासाहेबांनी त्यावेळेस आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, मग जे काही मराठा समाजाची लोक होते त्यांच्याकडे भरपूर संपत्ती होती, मग संपत्ती ती भरपूर होती, मग जसं त्यांची फॅमिली वाढत गेली, कुटुंब वाढत गेलं तसं ते विभक्त होत गेले, त्यामुळे उत्पन्न कमी झालं आज, आणि तोच समाज काय झाला आज दुर्बल होता आलेला आहे. मग त्यांनी एक मुद्दा मांडला होता काळे सरांनी की बाबासाहेब त्यावेळेस म्हणाले होते की मी आज तुम्हाला आरक्षण देण्यासाठी आहे पण तुम्ही घेत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मागाल त्यावेळेस मी नसेल, हे त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले होते. तर मग आज ते वाक्य कितपत खरं ठरते? या संदर्भात मी असं सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना लिहिली, घटनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कलमांचा समाविष्ट केले कलम, त्यावेळेस समाजाला आरक्षण देणं हा फार महत्त्वाचा मुद्दा त्यांनी त्यावेळेस समाजाला दिला होता. आणि त्या आधारावर एक सामाजिक घडी एक चांगल्या प्रकारची बसवण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला होता. आणि खरंच बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की ज्यावेळेस मी तुम्हाला द्यायला तयार आहे तुम्ही घेत नाही, ज्यावेळेस तुम्ही मागताल त्यावेळेस मी नसणार, हे नक्कीच खरं आहे. आजच्या जर सामाजिक परिस्थितीचा जर विचार केला आपण तर मागायला गेल्यानंतर देणारी सुद्धा माणसं नाही आहेत, देणारी माणसं सुद्धा टोलवाटोलीची उत्तरं द्यायला लागलेली आहेत. जी देऊ शकतायत त्यांची मानसिकता देण्याची नाही आहे, आणि दिलं तर हा प्रश्न सुटला तर मग आपण लढायचं कशासाठी आणि ह्या समाजाला खदखदत ठेवायचं कुठल्या मुद्द्यावर, हा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस बऱ्याचशा आज अशी परिस्थिती निर्माण झालेली की प्रश्न चिघळत ठेवणे, प्रश्न तसेच ठेवणे आणि प्रश्न सुटू न देणं ह्याच्यासाठी जास्त प्रयत्न केले जातात. मी तर प्रामाणिकपणे सांगेन, आज बाबासाहेब असे असते
सामाजिक अभ्यास झाला असता तर बाबासाहेबांनी पहिल्यांदा सांगितलं असतं की बाबासाहेबांनी सांगितलं असतं की समाजाला आरक्षण देणं फार गरजेचं आहे, कुठल्या पद्धतीने दिले गेले पाहिजेत. आता कलमाचा अभ्यास आहे, कशापर्यंत दिले गेले, सगळ्या तरतुदी बाबासाहेबांनी केलेल्या आहेत. परिस्थितीनुसार त्या त्या काळामध्ये जर तुम्हाला सामाजिक आरक्षण द्यायची गरज पडली तर कशा पद्धतीने द्यायची त्याची तरतूद बाबासाहेबांनी कायद्यात करून ठेवली. ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ज्यावेळेस केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला त्यांची देण्याचीच मानसिकता नाही म्हटल्यानंतर आपल्याला मिळण्याची शाश्वती कमी वाटते. अगोदर ह्यांची देण्याची मानसिकता झाली पाहिजे, दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची ह्यांची मानसिकता झाली पाहिजे, त्यावेळेस ऑटोमॅटिकच आपल्याला ते आरक्षण मिळणार आहे. त्या संदर्भात अगोदर केंद्र सरकारची ह्याच्यामध्ये मानसिकता तयार झाली पाहिजे, राज्य सरकारची मानसिकता तयार झाली पाहिजे. आणि कुणी कुणाचे नेते म्हणण्यापेक्षा अमक्या काय होतंय की अमक्या समाजाने अमक्या माणसाने इतक्या दिवस अमक्या समाजाचं नेतृत्व केलं, त्यांनी प्रश्न सोडवा. आम्ही कुठल्या आमच्या समाजाच्या कुठल्या माणसाने आमचं नेतृत्व केलं, कुठल्या माणसाने काय केलं आम्ही माणूस बघणार नाही. आम्ही फक्त समाज म्हणून आम्ही याचना करतोय की आमचा समाज एकदम मागासलेला आहे, आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या फार दुर्बल झालेला आहे आणि या समाजाला खरंच आता सध्या आरक्षणाची गरज आहे. आपण ग्रामीण भागातले मुलं हुशार आहेत, कर्तबगार आहेत, परंतु आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेपणामुळे ते शिक्षणाच्या प्रभावामध्ये येत नाहीत, सामाजिक प्रभावामध्ये येत नाहीत. त्यामुळं त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि ते आरक्षण त्यांना मिळालं गेलं पाहिजे. सर, तुम्ही चांगल्या प्रकारचा हा मुद्दा सांगितला, पण मला वाटतं की तुम्ही आता जो सांगितला मुद्दा की राजकारणासाठी समाजाला खितपत ठेवणं किंवा इतर काही गोष्टी असतील, पण ह्या सर्व गोष्टी असतात, पण एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की महापुरुष कोणाला म्हटलं जातं, ते स्वतःचा विचार न करता समाजाचा प्रथम विचार करतात. आज छत्रपती शिवराय असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर भरपूर महापुरुष आहेत, त्यांनी प्रथमतः स्वतःचा विचार न करता इतर बहुजन समाजाचा विचार केलेला आहे. त्यामुळं तर त्यांना महापुरुष म्हटलं जातं. आणि आजच्या जर कोणत्याही राजकारण्याचा जर विचार करायचा झाला तर त्यांना आपण महापुरुष म्हणून तरी निदान गणणार नाही, कारण की त्यांचे एक आपण घरामध्ये फोटो किंवा त्यांचं जे काय असेल ते आपण लावून, पण ते कशासाठी, फक्त एकंदरीत त्यांच्या काही वक्तव्यांमुळं किंवा एक राजकीय आपल्या आवडीमुळं आपण त्यांचे घरामध्ये फोटो लावून, पण त्यांचं काही आपण एक महापुरुष म्हणून तरी त्या गोष्टी होणार नाहीत. सर, आता आपण ह्या संपादकीय भागाच्या अंताकडे येत आहोत. तर तुम्ही हा सर्व विषयाचा आता समारोप करत असताना हे शिक्षणाची स्थिती तुम्ही सांगितली, प्रथमतः आरक्षणाचे तुम्ही सर्व काही एक मुद्देसूद मांडणी केली. मग आता तुम्ही शेवटचा एक बहुजन समाजासाठी आणि सर्व काही जे मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी शेवटचा कोणता संदेश द्याल? मी तर या निमित्तानं एक पहिल्यांदा मी संघर्ष TV चॅनलचे आभार मानतो की तुम्ही एक माझ्यापर्यंत आलात, माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या TV चॅनलने केलेलं आहे. मी सर्वसाधारणपणे सर्व समाजातल्या युवकांना एकच संदेश देईन की आपण कुठल्याही प्रकारचं कष्ट करत असताना, काम करत असताना कोणत्याही कामाची लाज बाळगू नका. आपल्याला नोकरी नाही मिळाली तरी चालेल, परंतु कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करण्याची मानसिकता तुम्ही ठेवली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण समाजामध्ये कुणाच्याही नेतृत्वाखाली काम करत असताना कुठल्याही पक्षाचं काम करा, संघटनेचं काम करा, परंतु ज्यावेळेस समाज अस्वस्थ करणारी यंत्रणा, विचारधारा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल त्यावेळेस त्या विचारधारेपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. की याच्यातून बाबांना आपलं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे, पूर्णपणे आपलं शैक्षणिक नुकसान होणार आहे आणि एकदा आयुष्याचं नुकसान झाल्यानंतर
ते नुकसान आपले आईवडील सहन करू शकणार नाही. त्यासाठी आपण संघर्ष करूया. बाबासाहेबांनी सांगितले कुठलीही गोष्ट जर तुम्हाला सहजतेने नाही मिळाली तर ती संघर्ष करून तुम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. आपण संघर्ष करूया, पण संघर्ष करत असताना न्याय पद्धतीनं, शांततेनं आणि आपल्याला न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेले पाहिजेत. समाजाची डोके भडकविणारे बरेचसे लोक आहेत, त्यांचा विचार कधीही डोक्यामध्ये आणू नका. समाज शांत राहायला पाहिजे. शांततेच्या मार्गानेच आपण गेलो पाहिजे. शांततेच्या मार्गानेच न्याय आपल्याला मिळणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्व समाजाच्या लोकांनी. दुसरी गोष्ट अलीकडच्या काळामध्ये सर, की ज्यावेळेस ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही युवक पिढी काहीतरी कुणाच तरी वाक्य, मी म्हणतो कुठल्या तरी नेत्याने किंवा कुठल्या तरी ह्यांनी एखादं वाक्य सांगितलं तरी सुद्धा त्या नेत्याविषयी किंवा कुठल्याही प्रतिष्ठित माणसाविषयी अजिबात कुठल्याही प्रकारच्या कमेंट्स तुम्ही सोशल मीडियावर टाकायचा प्रयत्न करू नका. अलीकडे जे युवक आहेत, हे युवक कसल्याही प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर करून कसल्याही प्रकारच्या खालच्या दर्जाला जाऊन काहीतरी कमेंट्स करतात आणि कमेंट्स करून वातावरण भडकवण्याचं काम ही जी युवक मंडळी करतात. मी त्यांना एक विनंती करणार की आपण सोशल मीडियाचा चांगल्या गोष्टीसाठी वापर करा. सोशल मीडियाचा एक आपल्या स्वतःच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी, कुटुंबाच्या हितासाठी वापर करा. याच्यामध्ये आपला समाज कुठला तरी अशांत होईल, समाजामध्ये अशांतता निर्माण होईल, अशा प्रकारचा या सोशल मीडियाचा वापर करू नका. एक भडकवणारी भाषा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वापरू नका. समाजामध्ये उद्ध्वस्त होईल समाज, मुलांची डोके भडकवले जातील. अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा तुम्ही सोशल मीडियाचा वापर करू नका. धन्यवाद सर. आज तुम्ही संघर्ष न्यूज सोलापूर या चॅनलच्या माध्यमातून शिक्षणाची स्थिती असेल, आरक्षणाची स्थिती असेल, ते आरक्षण का मिळालं पाहिजे, त्याची सुरुवात कशी झालेली आहे आणि ती सुरुवात झालेली आहे तर आता न्यायालयात ते कशा प्रकारे टिकलं गेलं पाहिजे, महाराष्ट्र आणि इतर राज्यामध्ये काय फरक आहे, जर इतर राज्यांमध्ये 50% जास्त असेल तर महाराष्ट्रामध्ये का मिळू शकत नाही, याचाही तुम्ही एक चांगल्या प्रकारे उहापोह केला. त्यानंतर तुम्ही एक चांगली एक गोष्ट सांगितली की समाज हा रस्त्यावर न्याय मागण्यासाठी उतरतो, तो रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी खंबीर आहे. फक्त जे आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत, बहुजन समाजातले जे काही लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी रस्त्यावर समाजाला पाठिंबा देण्यापेक्षा संसदेमध्ये त्या ठिकाणी जाऊन त्या न्याय मागण्या मजबूत करण्यासाठी किंवा त्या मिळवण्यासाठी त्या ठिकाणी लढलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही एक दुसरा एक चांगला मुद्दा सांगितला की कायदे हे संसदेमध्ये होतात ते आणि त्या कायद्यावरून न्याय देण्याचं किंवा अंमलबजावणी करण्याचं काम हे काय सर्वोच्च न्यायालयात होतं. आणि हे म्हणजेच एकंदरीत जे संसदेमध्ये इलेक्टेड लोक असतात तर सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालयामध्ये सिलेक्टेड लोक असतात. म्हणजेच इलेक्शनद्वारे निवडून गेलेली लोक असतात ते संसदेमध्ये आणि सिलेक्टेड लोक असतात ते न्यायालयामध्ये असतात. त्यामुळं कायदे बनवण्याचा अधिकार हा संसदेला आहे आणि त्या कायद्यावर चालतं ते न्यायालय आहे. त्यामुळं आरक्षण देणे कोण देत नाही हा एक संशोधनाचा विषय आहे असं एक सरांनी त्यांचं चांगलं परखड मत मांडलं. कारण की जर आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासाठी कायदा बदलला जाऊ शकतो आणि 10% सवर्णांना आरक्षण दिलं जाऊ शकतं, तर महाराष्ट्रामध्ये 4 कोटी मराठा बांधव आहेत, त्यांच्यासाठी जर 50%च जर तुम्ही म्हणत असाल तर इतर राज्यांमध्ये 50%पेक्षा जास्त आहे, मग हितं का लागू होऊ शकत नाही. हा एक तुम्ही चांगल्या प्रकारे मुद्दा मांडला. तुम्ही विस्तृतपणे ह्या सर्व काही गोष्टी मांडल्या. आज आमच्या प्रेक्षकांना मी विनंती करेन की सरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत तर अवश्यच सरांचा हा आजचा तास आमच्या संघर्ष न्यूज सोलापूर चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि इतर सर्वांनाच नक्कीच आवडणार आहे. आणि अभ्यासपूर्ण हे वक्तव्य आहे.
हे काय असं सरांनी आले बसले आणि चला बोलायचं म्हणून काहीतरी बोलले असं काही नाही आहे. कारण की ते अभ्यासपूर्ण आहे आणि हे वक्तव्य म्हणजेच हे शेवटचं वक्तव्य असतं. त्यामुळं तरी मित्रांनो, मी तुम्हाला एक विनंती करेन की आजचा जो रविवार विशेष संपादकीय भाग आहे तो सर्वांना नक्कीच आवडेल आणि हा भाग पाहत असताना चॅनेलला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आणि तो विचार तुम्ही नक्की पोहोचवाल ही मी तुमच्याकडनं अशा अपेक्षा करतोय. आणि पुढील मुलाखत ही तुम्हाला करमाळ्यातून कोणत्या विशेष व्यक्तिमत्वाची किंवा कोणत्या विषयावर ऐकायला किंवा पाहायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवायचं आहे. तसं आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना एक चांगल्या प्रकारचा एक विषय किंवा एक तास तुम्ही घेतला त्याबद्दल मी संघर्ष न्यूज सोलापूरच्या वतीनं आपला आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.